ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ. इंग्लंडला बसलेला आहे मोठा धक्का. तर भारतीय संघ पहिल्या 5मधून बाहेर. तर संपूर्ण WTCचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ॲशेस मालिकेतील अखेरच्या सामन्यात यजमान संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ॲशेसची मालिका 4-1च्या फरकाने जिंकलेली आहे. सिडनी कसोटीत कांगारू संघाला 160 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 30 ओव्हर्समध्ये 5 गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह कांगारू संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केलं आहे. यासह भारतीय संघ गुणतालिकेत कितव्या स्थानी आहे हे आपण जाणून घेऊयात. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाने मालिका विजय मिळवल्याने त्यांनी गुणतालिकेतील आपलं पहिले स्थान अधिक मजबूत केलं आहे. तर इंग्लंडलाही पराभवाचा मोठा फटका बसला आहे. तर भारतीय संघ टॉप 5 संघांमधूनही बाहेर झाला आहे. सिडनी कसोटीनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेवर नजर टाकूयात. 2025-27 चक्रातील 8 सामन्यांमधील ऑस्ट्रेलियाचा हा 7वा विजय आहे, ज्यामुळे त्यांचे एकूण 84 गुण असून 87.5% वर आहे. इंग्लंडसाठी मात्र ही WTC सायकल एखाद्या वाईट स्वप्नासारखी आहे. गेल्या 10 सामन्यांमधील त्यांचा हा 6वा पराभव आहे. संघ फक्त 3 सामने जिंकू शकल्याने त्यांची टक्केवारी 31.67 इतकी आहे आणि संघ 7व्या क्रमांकावर आहे. तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत 6व्या स्थानी आहे, ज्यामध्ये संघाने 9 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 4 सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाची टक्केवारी सध्या 48.16% असून संघ 6व्या स्थानी आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी असून न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. टेम्बा बोमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाने आतापर्यंत WTC 2025-27 मध्ये उत्तम कामगिरी केली आहे आणि 75% टक्केवारीसह संघ 3ऱ्या क्रमांकावर आहे. या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ 66.67 गुणांसह 4थ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा संघ 50 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. तर बांगलादेश आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे 8व्या आणि 9व्या स्थानावर आहे. तर भारताची टीम पाकिस्तानच्याही मागे राहिलेली आहे. तर भारताची टीम पुढील कसोटी सामने जिंकून WTC पॉईंट टेबलमध्ये कमबॅक करेल का? आपणास काय वाटते? आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.